नीट परीक्षेची पेपर फुटी झालेली आहे. त्यामुळं सोनम वांगचुक यांनी आज 19वा दिवस आहे, आमरण उपोषणाचा आहे. त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. त्यांच्याकडे 24 ते 36 तास दिलेले आहे डॉक्टरनी सुद्धा. आणि अशा परिस्थितीत हे निष्ठुर किंवा निर्दयी सरकार त्यांच्या उपोषणाकडे कानाडोळा करत आहे. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितलेला आहे. हा राजीनामा म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, कारण येणाऱ्या पिढीची आणि सत्ताधारी असो किंवा इतर सामान्य लोक असो किंवा वेगवेगळ्या पक्षातली लोक असो, इथं पक्षाची काही देणं नाही. एक भारतीय म्हणून त्या शास्त्रज्ञाच्या पाठीमागं संपूर्ण देशभरातील तरुण आणि सर्व लोक उभी राहत आहेत. 20 तारखेला संसदेवर संपूर्ण देशभरातून एक मोर्चा निघत आहे आणि त्या मोर्चाच्या किंवा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज आम्ही कराडमध्ये संग्राम बाबा पवार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जाहीर उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. आणि एक शास्त्रज्ञ, या शास्त्रज्ञाला 2018 मध्ये मेगासेसे पुरस्कार मिळालेला आहे. पर्यावरणवादी आहेत ते, अनेक शोध लावलेले आहेत, त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत. अशा व्यक्तीला सुद्धा हे जर सरकार साथ देत नसेल तर हे सरकारला म्हणायचं तरी काय. तिथं कित्येक तरुण मुलं आज उपोषणाला बसलेले आहेत. 17-18 लोक त्यांच्या सोबत आहेत, ज्यांचं आज उमेदीचं वय आहे, ते आज उपोषणाला बसलेले आहेत. अशा वेळेला त्या सरकारनं झटपट किंवा त्वरित निर्णय घ्यायला पाहिजे आणि हे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देऊन हे उपोषण थांबवलं पाहिजे. तरच सोनम वांगचुक यांचा जीव वाचणार आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय. त्यांच्या पाठिंबासाठी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहे. तर तुमच्या या उपोषणाला सामाजिक संघटनांनी काही पाठिंबा दिलेला आहे का? सामाजिक संघटना आहेत, व्यक्तिगत पातळीवर इथं तसा तो विषयच राहिलेला नाही. कोणताही पक्ष नाही, कुठल्या जात धर्म नाही, कुठल्या संघटना नाही. एक भारतीय म्हणून या आंदोलनाला, या उपोषणाला सगळ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे. ते सोनम वांगचुक कुठल्या जाती धर्माचे, कुठल्या वेगवेगळ्या म्हणजे संघटनेशी संबंधित नाहीत. ते एक शास्त्रज्ञ आहेत, एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, म्हणून त्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. आणि उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी आपल्याला हे आंदोलन यशस्वी झालं पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आला पाहिजे आणि या सरकारनं या ठिकाणी झुकलंच पाहिजे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. पत्रकार म्हणून तुम्ही सर काय सांगाल? पत्रकार म्हणून या उपोषणाच्या संदर्भात मला अत्यंत खेद वाटतोय. कारण जे मेनस्ट्रीम मीडिया ज्याला आपण म्हणतो, मोठमोठे नॅशनल चॅनेल म्हणतो, या चॅनेलवरती कुठेही या उपोषणाची छोटीशी बातमीसुद्धा नाही. आणि जे यूट्यूब आहेत, वेब पोर्टल आहेत, इतर सोशल मीडिया जो आहे, फेसबुक असेल, इंस्टा असेल, यावरून या उपोषणाला सर्वांनी प्रसिद्धी दिलेली आहे. त्यामुळं हे देशव्यापी आंदोलन झालेलं आहे. त्यामुळं मेनस्ट्रीम मीडिया हा आता मागं पडलेला आहे आणि सोशल मीडिया हाच आता मेनस्ट्रीम मीडिया झालेला आहे असं या ठिकाणी मला वाटतंय. आणि जो ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो, या गोदी मीडियाला आता लाज वाटायला पाहिजे, खेद वाटायला पाहिजे की एवढं मोठं देशामध्ये आंदोलन घडतंय आणि त्याची आपण छोटीशी बातमीसुद्धा देत नाही, आंदोलनाची दखल घेत नाही. अशा मीडियाला काय करायचं. म्हणून आज आपण जंतर मंतरवरती पाहिलं तर जो गोदी मीडिया चाललेला आहे, त्या गोदी मीडिया म्हणून त्यांना तिथून हाकलून लावलेलं आहे या आंदोलकांनी आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. हेच आज परिवर्तन घडत आहे युवकामध्ये. हे अत्यंत आशादायक चित्र आहे. 20 तारखेला आता एक मोठा मोर्चा दिल्लीमध्ये काढण्यात येणार आहे. ज्यांना शक्य आहे ती लोक दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपापल्या तालुक्याच्या पातळीवरती तहसीलदार कचेरीवरती एक मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन कराड तालुक्यामध्ये होत आहे. अशाच प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये हे नियोजन केलं पाहिजे तरच या बहिऱ्या सरकारला जाग येणार आहे. सत्ताधारी पक्षात काही लोकप्रतिनिधी असतील किंवा अन्य सत्ताधारी जे असतील ते तुमच्या आंदोलनाला सहभागी होणार का? सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण
त्यांची सुद्धा पुढची पिढी, त्यांची मुलंसुद्धा भविष्यात हे एक्झाम देणार आहेत आणि फक्त पैशावाल्यांचीच पोरं ह्या परीक्षेमध्ये पास होतील का? तर आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांना सुद्धा